तर याच मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव यांची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात। एकीकडे पंतप्रधान मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना शिवबाठाचे नेते यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली। ही मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच। उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत। दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय? मुंबईत 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का? सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेले चपाटे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात? उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता? उद्धव यांना जाहीर आव्हान आहे की हिम्मत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांची ही उत्तरं द्यावीत। महाराष्ट्रातील जनता या उत्तराची वाट पाहत आहे।